विद्यार्थी मित्रांनो, मी प्रदीप अवचार तुमचं परत एकदा स्वागत करतो। बघा, आपल्याकडे जे आहे ना एक प्रश्न आहे जो की विचारला होता MPSC कंबाइंड ग्रुप सी 2019 ला प्रश्न। ठीक आहे, आता प्रश्न काय म्हणतो माहित आहे का? द बार्बर हॅज कट माय हेअर व्हेरी शॉर्ट, म्हणजे जो न्हावी असतो ना त्यानं माझे जे केस जे आहेत ना खूप कमी असे कापले, शॉर्ट मध्ये केले। ठीक आहे, आता यांनी काय म्हटलं की आयडेंटिफाय द करेक्ट प्रोग्रेसिव्ह फ्युचर टेन्स फ्रॉम द अबोव सेंटेन्स, म्हणजे वरील सेंटेन्स मधलं जे आहे ना भविष्य चालू भविष्यकाळ ओळखा असं त्यांनी सांगितलं। प्रोग्रेसिव्ह म्हणजे काय की अपूर्ण भविष्यकाळ किंवा चालू जो म्हणतो ना आपण, जो कंटिन्युअस असतो त्याला म्हटले जाते। ठीक आहे, आता पहिल्यांदा आता आपण हे बघा की या वाक्याचा टेन्स कुठला आहे आणि टेन्स ओळखण्यासाठी हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब जे आहे ना हे महत्त्वाचं कार्य करते। आता बघा, वाक्याचा सब्जेक्ट काय, हा बार्बर। ठीक आहे, आता इथे यांनी हॅज हे केलेलं आहे म्हणजे परफेक्ट टेन्स आहे आणि हे जे आहे ना आपलं क्रियापदाचं कुठलं फॉर्म आहे, थर्ड फॉर्म आहे। ठीक आहे, आता मित्रांनो जर का आपल्याला हा कंटिन्युअस टेन्स फ्युचर कंटिन्युअस जर का करायचा असेल तर साधे सरळ कन्सेप्ट काय असेल, ऑप्शन नका बघू, आपण तसंच हे बघणार आहे। पहिल्यांदा आता बघा, इथं जे आहे ना तुमचं द बार्बर जसंच तसं राहील। द बार्बर जे आहे ना हे जसंच तसं राहणार आहे। त्याच्यानंतर काय, बार्बर जे आहे ना हे जसंच तसं राहणार आहे। त्याच्यानंतर फ्युचरवाला काय यायला पाहिजे, इथं विल येणार आहे। ठीक आहे, आता एक लक्षात घ्या गोष्ट की जर हे मॉडल ऑक्झिलरीज असेल किंवा हे हेल्पिंग वर्ब असेल तर विल किंवा शाल जर का असेल ना मित्रांनो तर त्याच्यानंतर येणारं जे क्रियापद आहे ना हे नेहमी फर्स्ट फॉर्म मध्ये असते। शाल विल नंतर येणारे क्रियापद हे नेहमी फर्स्ट फॉर्म मध्ये असते। जर का आपल्याला हा कंटिन्युअस टेन्स करायचा आहे म्हणजे हे जर स्ट्रक्चर असेल तर तो असेल कुठला, सिंपल फ्युचर टेन्स। तो काय असायला पाहिजे, सिंपल फ्युचर टेन्स। आता जर का याला फ्युचर कंटिन्युअस टेन्स करायचं म्हटलं तर काय येणार, विल येणार, नाहीतर मग काय येणार, शाल येणार। मग इथं आपली कंडिशन काय सांगते, V1 यायला पाहिजे म्हणून टू बीचं बी फॉर्म घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपण V4 घेऊ शकतो, म्हणजे तो प्रोग्रेसिव्ह फ्युचर टेन्स होतो। आता बघा, हे स्ट्रक्चर आपण बघितलं म्हणजे इथं विलच्या नंतर काय येणार, बी येणार आणि त्याच्यानंतर जे आपलं कट आहे त्याचं काय होणार, कटिंग येईल आणि उरलेलं पुढचं सेंटेन्स जे आहे ना ते जसंच तसं राहणार आहे। अशा प्रकारचं स्ट्रक्चर कुठल्या वाक्यामध्ये आहे बघा, हे द बार्बर इज, हा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे म्हणून हे कट झालं। त्याच्यानंतर द बार्बर विल हॅव, हा फ्युचर परफेक्ट टेन्स आहे म्हणून जे आहे ना हे कट झालं। त्याच्यानंतर बघा, बार्बर विल, बघा हे आपलं स्ट्रक्चर फ्युचर आहे, विल नंतर बी घेतलं टू बीचं, नंतर V4 घेतलेलं आहे, म्हणजे हे जे आहे ना आपलं चौथं थर्ड नंबरचं जे सी ऑप्शन आहे ना ते येणार आहे आणि बाकी जे होतं हे फ्युचर पास्ट परफेक्ट टेन्स होतं हे येणार नाही, म्हणजे आपलं करेक्ट आन्सर काय होणार, ऑप्शन 3 नंबरचं सी वाला। ठीक आहे, का, कारण की फ्युचर कंटिन्युअस टेन्स मध्ये काय की विल येते, विलच्या नंतर बी घ्यावं लागतं टू बीचं फॉर्म, त्याच्यानंतर फोर्थ फॉर्म घ्यावं लागते। ठीक आहे, धन्यवाद।